एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुराची ओळख असलेल्या दुतंड्या मारुती देखील आता बुडालेला आहे। गोदावरी नदीला पूर आल्यानं प्रशासन सतर्क झालेलं आहे। शहरातील मुख्य अहिल्याबाई होळकर पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर पूर बघायला आलेल्या नागरिकांना तिथं पुलावर न थांबण्याचं आवाहन पोलीस करतायत। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे। गोदावरी नदीनं पुराची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। पुराचं मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती देखील आता या पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडालेला आहे। त्यामुळेच पुलावर पूर पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना रोखण्याचं एक आव्हान पोलिसांसमोर आहे। पोलिसांनी या नागरिकांना पुलावर न थांबण्याचं आवाहन केलेलं आहे। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। दुतोंड्या मारुती देखील पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे। धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। तर जायकवाडीमधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमधल्या धरणांमधून आता सध्या विसर्ग वाढवण्यात येत असल्यामुळे गोदावरीमध्ये पाण्याची पातळी वाढते। त्यामुळे आता गोदावरीनं पुराची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रामकुंड देखील पाण्याखाली गेलेला आहे। दरम्यान अहिल्याबाई होळकर हा मुख्य पूल आहे। त्या पुलावर नागरिकांनी पूर पाहण्यासाठी काही वेळापूर्वी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी त्यांना तिथून हटवलेलं आहे। पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी करू नये असं आवाहन पोलिसांकडून सातत्यानं केलं जात आहे। तसंच नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनानं खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती? हिमाली, नाशिकच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधारी सुरू आहे। कालपासून खरं तर नाशिकमध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग हा केला जातोय। आपण बघितलं तर सकाळी गंगापूर धरणातून पाणी हे गोदापात्रात सोडण्यात आलं होतं। पावसाचा जोर बघता टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जात होती। दुपारी 3 वाजता जवळपास 10,000हून अधिक क्युसेकने पाणी हे गोदापात्रात सोडलं जात आहे आणि यामुळे यंदा पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर हा आलेला आहे। आपण जर बघितलं तर गोदावरीने आता धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे। रामकुंड परिसरामध्ये देखील आपण बघितलं तर पूर्ण रामकुंड परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। पूरमापक म्हणून ओळख असलेला दुतोंड्या मारुती देखील बुडालेला आहे। त्यामुळे नदी पात्राबाहेर पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण नदीच्या जवळ जर बघितलं तर प्रसिद्ध कपालेश्वर मंदिर आहे। त्या कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्यांना देखील पाणी हे लागलेलं आहे आणि एकंदरीत ती सर्व परिस्थिती बघता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे हा पूर बघण्यासाठी शहरातील जो मुख्य अहिल्याबाई होळकर पूल आहे त्या पुलावर देखील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी ही करत होते आणि ही गर्दी देखील आता पंचवटी पोलिसांकडून पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। हा पूल रिकामा करण्यात आलेला आहे। पूर बघण्यासाठी गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनाकडून केलं जाते। एकंदरीतच आता गोदावरीला पूर आलेला आहे। पुढे चांदोरी, सायखेडा, लाखालगा या परिसरामध्ये देखील नागरिकांच्या घरामध्ये पाणी हे शिरलेलं आहे। तसेच हे पाणी पुढे नांदूर-मंजेश्वर बंदरामार्गे जायकवाडीला जाऊन पोहोचणार असल्यामुळे जायकवाडी धरणामध्ये देखील पाण्याची मोठ्या प्रमाणावरती आवक ही होणार आहे। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।